आष्टी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजना तहसील कार्यालय येथे महिलांना गेल्या 12 महिन्यापासून पगार नाही येत आणि अधिकारी म्हणतात की साईट बंद आहे। महिलांना दर दिवस लांबून या लागत आहे, मग आम्ही दर दिवस येतोत, मग आम्हाला तर श्रावण बाळचे फक्त 1500 रुपये येतात, मग आम्ही करायचे तरी काय? अर्धे पैसे आम्हाला गाडी खर्चे लागतात, मग आम्हाला का चक्करा मारावा लावतात? अशा महिलांनी भावना व्यक्त केल्या। गंगाराम फुलमाळी, देवी निमगाव, रुक्मिणी लोखंडे बीड, सांगवी, ताराबाई कांबळे घाटा पिंपरी, ज्ञानदेव गन्नगे वाडी, लीलाबाई ज्ञानदेव, सुप्रगाबाई आंबेकर, कांताबाई काचोरी, देवी निमगाव, हजरबी पठाण, संजय चंद्रकांत शेलार, पद्मिनी मारुती मिसाळ, झुंबरबाई साबळे पाटसरा, सुमनबाई थोरात पांगुळगव्हाण, वैजयंतीबाई गीते पांगुळगव्हाण या महिलांनी तहसील कार्यालय येथे आपले मनोगत व्यक्त केले। लोकसेवा न्यूज मराठी, आष्टी, संपादक दीपक भैया गरुड। आणि त्या साहेबांनी कागदपत्र नाही द्यायचे, 3 बारे यायचं, 4 बारे यायचं। बोला। आम्हाला पगार नाही, काय नाही, आम्हाला लेक सांभाळीत नाहीत, आमचे हातपाय गुडघे दुखतेत, आणि म्हातारे माणसं आम्हाला कष्ट होत नाही, कबरा दुखत्यात, मोडलेला पाय, मग आम्ही कुठं जायचं? कष्ट पैसे नाहीत आम्हाला, आम्ही कसं खायचं? आता दिवाळी आली, आम्हाला दिवाळीला पेमेंट नाही। अडचण काय? पगार कशामुळे येत नाही? काय सांगते? कशामुळे नाही काय माहिती, कशामुळे नाही काय अडचण येते आम्हाला सांगावं नाही। पगाराच्या 5-5, 6-6 बाऱ्या कागद दिले, 7-7 कशाला त्यांना माहित असतं, म्हाताऱ्या बायाला पगार नाही, लाडक्या बहिणींना असं नाही तर पुरी त्यांना पगार उलट कसं केलं काय? झोपा लागल्या का काय? साऱ्यांना कागद 4-4, 5-5 बाऱ्या दिले, कागदाला मानिनात, हेलपाटे घालतो, काम बुडायचं, 300 रुपयाचं, इथं यायचं जायचं, याने कागद घ्यायचे नाही, बंद करायचं, काही करायचं, आम्ही करायचं काय? हा एखाद्या वेळेस 1 महिना नाही पडला ती गोष्ट वेगळी, आज 12-12 महिने म्हणले पगार नाही, म्हणले काय करायचं? ईद बाईला चांगल्या बायांना पगार आहे, तर लाडक्या बहिणीला, तर ईद बाईला, म्हाताऱ्या बाईला पगार नाही, तुम्ही काय करता? बोला। श्रावण बाळाचा पगार 12 महिने झालं नाही, काय खाऊ आम्ही? 12 महिने झालं, रुपया बी नाही आमच्या बरोबरच्या, कुणाला येतोय कुणाला नाही, मला 12 महिने झाले। कशामुळे काय माहिती? आता कागदपत्र दिलेत, सगळं दिले, 6 महिने आला आणि परत बंद झालं, ते आता 12 महिने झाले। इथं काय सांगते तुम्हाला? मग तिथं येईन आता कागद दिले 3दा तरी नाही येईना, परत आज आलो तर नाही करते, मग खायचं काय आम्ही? आम्हाला शेत नाही हवं का काय का काय? कोणतं गाव तुमचं? आष्टा, आणि काहीच येई नाही, 12 महिने झाले, दिवाळीच्या आधी पगाराला आला नाही, 3दा कागद दिले तरी येई नाही, मग खावा काय? बरं आता काय काम होते का आम्हाला? चला आहे ना, वाका आहे ना, चला करायचं काय? लोक कोण लावते? आणि आलाच नाही पगार, येतं तिथं म्हणते आज नाही उद्या येवा तरी कवार, जावा माघारी कवार, देवा पगारात दिवाळी आली, काय खावं माणसाची? काय मी 4 तारखेपासून इथे येडे घालतो, कधी बी लाईन बंद आहे सांगते ना। माझ्या मंडळीचं नाव आहे चंद्रभागा राघू साहेब। माझ्या मंडळीला पगार चालू त्या लोकांना चालू 9 हप्ते लोकांनी उचलले। मला 4 वेळेस मी कागदपत्राची पूर्तता जी पाहिजे ती मागते, ती इतकं केलेली, पण पगार आजपर्यंत काही पाहिजेला नाही। आता त्याच्या पलीकडे काय करणार? तुम्हाला अडचण काय येते? अडचण मग त्यांनी सांगावं ना काय अडचण येते? KYC काय वगैरे काय? 3-4 वेळेस केलेली। हा खाते नंबर ते कागद हातातच येत, आत्ता परत म्हणले तरी देऊ, पण ह्यांचं लाईनच बंद म्हणले, द्या कागद कुठं कचऱ्यात टाकायचे, रेकॉर्ड संगत, पण यांचं बंद म्हणलं आपलं कुठं काय ठेवायचं? पण आठवड्याला 4 दिवसात चक्रा मारायचे का सोपं नाही। मंडळीला जर आणावं, तिला बीपीचा आजार, तिला कुठे घेऊन हिंडावा, 1 महिन्याचं पडलं होतं, आता वर्ष यायचं घरी यायचं। हॅलो, करमाळ्यावरून आले मी, मला 2 मुली येतात, जमीन नाही, जुमला नाही, मालक नाही, बरं का? आता करमाळ्यावरून आले मी, मुलींपाशीच असते, तर आम्हाला मागच्या दिवाळीपासून पगार नाही। अडचण काय होती तुम्हाला? इथं आल्यावर काय सांगतात? ते सांगतात की होईन चालू,
आता बोललेलो होतं आम्हाला आज सोमवारी मग कुठे आता शुक्रवारी आता माघारी मी बी आलते शुक्रवारी मी बी आलते. साईट बंद आहे म्हणते का? हा साईट बंद आहे म्हणले तुझी शुक्रवार म्हणले साईट बंद आहे सोमवारी असं हा मी येऊन गेले मी बी आलते मावशी शुक्रवारी मी पण आलते शुक्रवारी लोक असते बाबा काय करायचं मग आणि पाय ट्रॅक्टर माझा उभा राहून